भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर संकटांची मालिका ओढावली आहे। सर्वप्रथम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांचा राजीनामा घेण्यात आला। त्यानंतर चाकणकर यांच्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची चर्चा पक्षातच सुरू झाली आणि अंतर्गत दबाव वाढू लागला। अखेर या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला। चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवलं। पत्रात त्यांनी लिहिलं आहे की मी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असून तो स्वीकारावा। अशोक खरात प्रकरणामुळे त्यांना 2 महत्त्वाची पदं गमवावी लागली आहेत। दरम्यान त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापलंय। शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी बोचऱ्या शब्दात टीका करत वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला अशी प्रतिक्रिया दिली आहे। तर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दावा केला की भोंदूबाबा खरात यांना शोषण केलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्याऐवजी खरातची दलाली करणाऱ्या डर्टी वुमनची आज पदावरून हकलपट्टी करण्यात आली। चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर तो घेतला गेलाय। खरात अत्याचार प्रकरणात त्या आरोपी असल्यानं आता सखोल चौकशी होणार असून SITवरील मर्यादा संपल्यात। पुढे त्या म्हणाल्या, जेव्हा जेव्हा न्याय होईल तेव्हा अजितदादांची आठवण येईल। मात्र रुपाली चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळलेत। त्यांनी स्पष्ट केलं की अशोक खरात यांच्या आर्थिक व्यवहारांशी किंवा कथित गैरकृत्यांशी त्यांचा कोणताही संबंध नाही। तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली असल्याचं सांगितलं। या प्रकरणात पुढे काय निष्पन्न होतं आणि तपासातून नेमकं काय समोर येतं याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।